खान्देश भगिनी सेवा मंडळ तर्फे एक दिवसीय चर्चासत्र। धुळे शहरातील खान्देश भगिनी सेवा मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली पुरस्कृत वुमेन स्टडी सेंटर धुळे अंतर्गत भारतीय महिलांच्या विविध क्षेत्रातील प्रगतीची वाटचाल या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र संपन्न झाले। याचं उद्घाटन सकाळच्या सत्रात करण्यात आले। तर यावेळी जळगाव विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉक्टर कपिल सिंह यांच्या हस्ते राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले। तर संस्थेच्या अध्यक्षा अस्मिता अजमेरा, इन्वायरो टेकचे संचालक डॉक्टर प्रियदर्शनी कर्वे पुणे व महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर DZ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला। तर या प्रसंगी या ठिकाणी प्राध्यापक, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। भारतीय महिलांची विविध क्षेत्रातील प्रगतीची वाटचाल। क्षेत्र खूप आहेत, जसं क्रीडा आहे, आपल्याला माहिती आहे की PV सिंधू आहे, सायना नेहवाल आहे, नंतर मेरी कोम वगैरे आहेत। या महिलांची प्रगती आपल्याला त्यात माहिती आहे। त्यानंतर आमच्या या महाविद्यालयाच्या संस्थेच्या अध्यक्षा स्मिताजी अजमेरा, उपाध्यक्षा कमला बेगाजी कांबळेकर, ज्यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे, त्या स्वर्गीय लोकनेत्या कमलाबाई अजमेरा, या ज्या विविध क्षेत्रातील ज्या महिला आहेत, अशा प्रकारे कल्पना चावला आहे की ज्यांनी अंतराळामध्ये काम केलेलं आहे। पहिल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आहेत। साहित्य क्षेत्रात असतील, गायन क्षेत्रात असतील, लता मंगेशकर, आशा भोसले, की ज्या महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली छाप सोडलेली आहे। अजूनही काही महिला असतील, राहीबाई कोरे वगैरे आहे, की यांनी देशासाठी काम केलेलं आहे। हा विषय निवडण्यामागे हेतू हाच होता आमचा की ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्व महिलांचं या ठिकाणी त्या संदर्भात चर्चा व्हावी आणि त्यांनी कशा पद्धतीने काम केलेलं आहे त्या सेमिनार त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्या संदर्भात साधक बाधक चर्चा व्हावी आणि या चर्चेमुळे आलेल्या सर्व इतर प्राध्यापकांना आणि माझ्या या सगळ्या विद्यार्थिनींना त्यांना त्याची मदत होणार आहे। भविष्यात ते देखील एक नागरिक होणार आहेत, त्यांच्यावर देखील काहीतरी चांगली जबाबदारी ही आली पाहिजे, त्यांनी सुद्धा जीवनामध्ये काहीतरी उत्तम काम केलं पाहिजे, अशी आशा या सेमिनारच्या माध्यमातून मी व्यक्त करतो।